आपल्याला वाटत असतं रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंट फंड्स, बट इट इज नॉट ओनली रिटायरमेंट फंड्स. 10वीच्या परीक्षेमध्ये किती पेपर असतात? सो त्याप्रमाणे जर मला गणित हा विषय आवडतो, मी गणिताचा एकदम प्रचंड असा अभ्यास केला की मी गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवेन, मी बोर्डातनं पहिला येईन गणितात, इतका निपुण विद्यार्थी तयार झालो. पण मी त्या इतर सगळ्या पेपर्सची काही तयारी केली नाही, मी त्या पेपर्सना बसलो पण नाही. पण मी गणिताच्या पेपरमध्ये बोर्डात पहिला येणारे रँकचे नंबर मिळवले. काय होईल बरं? मी SSC बोर्डातला किंवा ICC बोर्डातला 10वीचा उत्तीर्ण विद्यार्थी तरी असेल का? थोडंसं 30-35 वर्षाचा हा जो काळ अर्थार्जनाच्या आपण सगळ्या चौकटीत होतो, आणि तुमची जी पिढी आहे आज रिटायरमेंटच्या टप्प्यावरती आहे, त्याला आम्ही सँडविच जनरेशन म्हणतो. का बरं सँडविच जनरेशन म्हणत असू? कारण तुम्ही अशा पिढीला रिप्रेझेंट करताय की तुम्ही तुमच्या आधीच्या पिढीसाठी सगळं केलं, पुढच्या पिढीसाठी सगळं करताय.